नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे बाहुली. मैत्रीच्या गोड नात्याची ही कथा आहे. नक्की ऐका. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूयात. सुमन वंडरफुल टॉईज या सुप्रसिद्ध दुकानाच्या पायऱ्या चढत होती. तिच्या हाताला तिची लाडकी 8 वर्षाची लेक मोना होतीच. मला ना नवीन बाहुली घ्यायची आहे असा घोषा मोनाने गेले कित्येक दिवस लावला होता. घरात असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या असूनही तिला नवीन बाहुली घ्यायचीच होती. शेवटी बालहट्टापुढे सुमनला झुकावेच लागले. दुकानदार त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या दाखवू लागला. त्या सुंदर सुंदर बाहुल्या पाहून मोना तर अगदी वेडावलीच. तेवढ्यात त्यांच्या शेजारी एक जोडपे व एक छोटी मुलगी येऊन उभे राहिले. आम्हाला एक सुंदर बाहुली दाखवा, त्या जोडप्यातील स्त्री म्हणाली. तेव्हा सुमननी चमकून त्या स्त्रीकडे पाहिलं आणि ती तिच्याकडे पाहतच राहिली. कारण ती स्त्री होती चंद्रकला म्हणजेच चंदा, तिची लहानपणची जीवश्च कंठस्थ मैत्रीण. पण त्यामुळे सुमनच्या चेहऱ्यावर आठी उमटली. तिचा चेहरा रागीट झाला. हे पाहून चंदाने पण तिच्याकडे तिरस्काराने पाहिले. त्यामुळे सुमनचे म्हणजेच लहानपणच्या सुमाचे मन जवळजवळ 20-25 वर्ष मागे गेले. चंदा व सुमा एकाच कॉलनीत राहत होत्या. तेव्हा त्यांचे वय 8-10 वर्षाच्या दरम्यान होते. त्यांच्या कॉलनीत त्यांच्याच वयाची 10-12 मुली होती. त्यामुळे त्या सर्वांचा एक छान ग्रुप जमला होता. लगोरी, लंगडी, खो खो, डबा ऐसपैस, भातुकली हे खेळ खेळण्यात ते अगदी रमून जात. एवढे रमून जात की त्यांना घरी जायचे पण भान राहत नसे. एकदा ते सर्व मिळून भातुकली खेळत होते. तेव्हा सगळ्या मुलींनी आपल्याकडची भातुकलीची छोटी छोटी भांडी आणली. अगदी छोटी पातेली, कढया, पिंप, छोट्या ताटल्या, ताटं सगळं आणलं. छोट्या गॅस शेगडीवर त्यांनी स्वयंपाक केला. सर्वांनी छोट्या छोट्या ताटात जेवण केलं व समाधानाचा ढेकर दिला. सगळ्यांना खूप मज्जा आली. तेव्हा सुमा तिच्या बाहुलीला पण घेऊन आली होती. आपल्या बाहुलीची पापी घेत सुमा म्हणाली, किती मज्जा आली नाच भातुकली खेळताना. पुढच्या रविवारी आपण ना माझ्या बाहुलीचं लग्न करू. ती आता मोठी झाली ना. अगं पण तिला नवरा कुठून आणायचा, शेजारच्या बंटीनं शंका विचारली. हो ना, खरंच की माझ्या लक्षातच आलं नाही, सुमा हिरमुसली होऊन म्हणाली. फक्त तुझ्याच बाहुलीचे लग्न करायचं नाही हं, माझ्या पण बाहुलीचे लग्न करायचंय, चंदा फटकळपणे म्हणाली. अरे एक आयडिया आली बरं का. आपण ना चंदाच्या बाहुलीला भाऊला बनवूया, मग त्याचं लग्न सुमाच्या बाहुलीबरोबर करू ना, संकेत म्हणाला. ही आयडिया सर्व बाळगोपाळांना एकदम पसंत पडली. मग काय, 8 दिवस आधीच बाहुला बाहुलीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. चंदाने तिच्या बाहुलीला आईकडून एक शर्ट व एक पॅन्ट शिवून घेतली. तिच्या आईने हौसेने बाहुलीसाठी एक छोटी गांधी टोपी पण शिवली. मग चंदाने बाहुलीचा फ्रॉक काढून तिला शर्ट पॅन्ट चढवले. तिच्या डोक्यावर टोपी घातली. आता चंदाचा बाहुला लग्नासाठी एकदम तयार झाला होता. इकडे सुमाने पण तिच्या बाहुलीसाठी छान घागरा व चोळी शिवून घेतली. तिच्यासाठी छोटे छोटे सुंदर दागिने तयार केले. आता चंदा व सुमा आतुरतेने रविवारची वाट पाहत होत्या. शेवटी एकदाची रविवारची दुपार उजाडली. सर्व बाळगोपाळ कॉलनीतल्या बागेत अगदी उत्साहाने जमा झाले. बंटीने सर्वांना अक्षता वाटल्या. मग बंटी व संकेतने बाहुला व बाहुलीच्या मध्ये छोटासा अंतरपाट धरला.
छोटूने आपल्या बोबड्या आवाजात मंगलाष्टके म्हटली व बाहुला बाहुलीचा विवाह संपन्न झाला. थोड्या वेळाने बाहुलीच्या पाठवणीची वेळ आली. आपली बाहुली आता सासरी जाणार म्हणून सुमा व तिच्या मैत्रिणी हमसून हमसून रडू लागल्या. पण चंदाला त्याचे काहीच वाटले नाही. ती आपला बाहुला व सुमाची बाहुली घेऊन घरी निघून गेली. इकडे सुमा मात्र रडतच होती. आपली बाहुली आपल्यापासून दूर गेल्याने तिला फार वाईट वाटत होतं. मग जरा वेळाने तिला वाटलं की हे तर खोटं खोटं लग्न होतं. आपण आपली बाहुली चंदाकडून परत घेऊन येऊ. म्हणून ती लगेच पळत पळत चंदाच्या घरी गेली. चंदा बाहुली व बाहुल्याला मांडीवर घेऊन बसली होती. ए चंदा, माझी बाहुली दे ना आता. सुमा ओरडत आपले डोळे पुसत म्हणाली. ए, तुझ्या बाहुलीनं माझ्या बाहुल्याशी लग्न केलंय. आता ती माझ्याच घरी राहणार, असाच आहे. चंदा निश्चयानं कठोरपणाने म्हणाली. झालं. याच गोष्टीवरून सुमा व चंदामध्ये भांडण सुरू झालं. सुमाच्या मते बाहुला बाहुलीचं लग्न खोटं होतं. त्यामुळे चंदाने तिला तिची बाहुली परत द्यायला हवी. तर चंदाला वाटत होतं की बाहुलीचं आता लग्न झालंय म्हणून ती माझ्याकडेच राहणार, तशीच पद्धत आहे. दोघींमधील भांडण खूप वाढले व शेवटी त्याचे रूपांतर अगदी मारामारीत झाले. दोघींनी एकमेकींचे केस ओढले, एकमेकींच्या पाठीत धपाटे मारले, तोंडावर बोचकारले. शेवटी संकेतने त्यांना एकमेकींपासून दूर केले व सुमाला तिच्या घरी नेऊन सोडले. झालं. त्या दिवसापासून सुमा व चंदा एकमेकींशी बोलायच्या बंद झाल्या. दोघींनी आपापले वेगळे ग्रुप तयार केले व त्या दोघी त्या ग्रुपमध्येच खेळू लागल्या. काळ हळूहळू पुढे सरकत होता. काही वर्षातच त्या दोघी कॉलेजमध्ये जायला लागल्या. तरीसुद्धा त्या दोघीतील अबोला कायमच होता. यथावकाश दोघींची पण लग्न झाली आणि आश्चर्याची बाब म्हणजे दोघींचेही सासर एकाच गल्लीत होते. त्यामुळे त्या दोघी दिवसातून 10 वेळा एकमेकींसमोर यायच्या. पण एकमेकींना पाहून त्या मान फिरवून निघून जायच्या. त्यांच्यातील भांडण अजून संपले नव्हते. अहो ताई, ही बाहुली आवडली का तुम्हाला? दुकानदार सुमनला म्हणाला. त्याच्या या बोलण्याने सुमन एकदम भानावर आली. आपण भूतकाळात रमलो होतो हे तिच्या लक्षात आलं. तिच्या हातात एक सुंदर छगा घातलेली गोरीपान बाहुली होती. तेवढ्यात मोनाने तिच्या हातातून ती बाहुली घेतली व बाहुलीला छातीशी कवटाळत ती म्हणाली, मम्मा, मला हीच बाहुली घ्यायची आहे. ते पाहून चंदाच्या मुलीने सियाने भोकाड पसरले. मला तीच बाहुली हवी असं म्हणून ती जोरजोरात रडू लागली. हे पाहताच मोनाने त्या बाहुलीला अगदी घट्टपणे आपल्या उराशी कवटाळले. हे पाहून काय करावे ते चंदाला कळेना. अशी दुसरी बाहुली आहे का? ती दुकानदाराला म्हणाली. नाही हो, तसा एकच पीस आहे. दुकानदार नाईलाज झाल्यासारखा म्हणाला. मग त्याने शोधून शोधून 2 एकदम एकसारख्या दिसणाऱ्या बाहुल्या काढल्या. त्या बाहुल्या पण खूप सुंदर होत्या. त्या बघताच मोना व सियाने त्यांच्यावर झडप घातली व दोघी पण आपापल्या बाहुल्यांना प्रेमाने कुरवाळू लागल्या. ते पाहून चंदा व सुमाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले व त्या दोघी नकळत एकमेकींच्या मिठीत शिरल्या. बाहुलीमुळे सुरू झालेले भांडण बाहुलीमुळेच संपले होते. एक मैत्रीचे गोड नाते पुन्हा फुलले होते. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शुक्रवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा. वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.